प्रत्येक माता पित्यानं जिवंत असेपर्यंत या 3 गोष्टी आपल्या मुलांना कधीच देऊ नका. तुमची मुलं शिकलेली आहेत, इंजिनियर आहेत, लाखो रुपये कमवतात, तुम्ही त्यांना संस्कारही चांगले दिलेत, परंतु या 3 गोष्टी तुम्ही जिवंत आहेपर्यंत आपल्या मुलांना कधीच देऊ नका. सुंदररित्या तुम्ही जीवन जगताल. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हृदयापासून स्वागत आहे. आणि शेवटी आम्हाला कमेंट रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. मित्रांनो, कुणीतरी म्हटलं आहे की या धर्तीवरती मनुष्य सुखी होतो तेव्हा त्याची संतान अज्ञानदारी असेल, तेव्हा चांगल्या विचारांचे असेल, तेव्हा जो पुत्र आपल्या पित्याचं ऐकतो त्यालाच पुत्र म्हणावं. आणि प्रत्येक पित्याचंही कर्तव्य असतं की आपल्या मुलाला योग्य संस्कार आणि त्याचं योग्य प्रकारे पालन पोषण करणं आणि त्यालाच पिता म्हणावं. मित्र कोणाला म्हणावा? जो विश्वासू असतो त्याला मित्र म्हणावा. पत्नी कोणाला म्हणावं? तर मित्रांनो, जी पत्नी आपल्या पतीला सुख प्रदान करते, आपल्या पतीच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील होत, तिला खरी पत्नी म्हणावं. पती कोणाला म्हणावं? जो आपल्या पत्नीचं पालन पोषण करतो आणि तिचं संरक्षण करतो, त्यालाच पती म्हणावं. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा मुलाची सुंदर अशी एक गोष्ट सांगणार आहोत, कहाणी सांगणार आहोत की हा मुलगा म्हणजे या धरतीला असणारा बोजा आहे. अशी मुलं केवळ आपल्या माता पित्याला दुःख देण्यासाठी जन्माला आलेली असतात. आणि अशी मुलं म्हणजेच अशी लोक केवळ या धनसंपत्तीच्या लालसेसाठी आपला माता पित्याचा त्याग करतात. अशी लोक, अशी मुलं या धर्तीवरचे सगळ्यात मोठे कंगाल असतात आणि भिकारी असतात. माता पिता असं धन आहे की जिवंत असेपर्यंत आपल्या मुलाचं भलंच पाहतात. अहो, मुलगा कितीही वाईट असो, प्रत्येक माता पिता हृदयापासून तळमळ असते आपल्या मुलांच्या विषयी. बघा, ही गोष्ट आहे अशाच मुलांची. देवाप्रमाणे असलेल्या माता पित्याला धोका दिला या मुलांनी. तर मित्रांनो, एका शहरामध्ये पंकज आणि प्रीती नावाची पती पत्नी राहत असतात. पंकज एका ऑफिसात कामाला असतो आणि त्याचे माता पिता वयस्कर झालेले असतात, गावाला राहतात. पंकजची पत्नी, नाव तिचं प्रिया असते, परंतु ही पत्नी फार लालशी असते, दुष्ट प्रवृत्तीची असते. दररोज कुठलं तरी भांडण काढावं आणि भांडत बसावं अशी ही त्याची पत्नी. एके दिवशी नेहमीप्रमाणे पंकज आपल्या ऑफिसमध्ये कामासाठी निघाला आणि त्याची जी पत्नी ही प्रिया भांडी फेकू लागली, आवाज करू लागली भांड्यांचा, कपडे फेकू लागली. आणि पंकजने त्या ठिकाणी आपल्या पत्नीला विचारलं, प्रिया, तुला कसला राग आला आहे? तू का भांडी फेकते विनाकारण, कपडे फेकतेस? काय कारण आहे? तुझ्या रागाचं कारण जर मला कळालं तर मी तुला मदत करेल. प्रियानं त्या ठिकाणी आपल्या पतीला सांगितलं, हो, मी दररोज तुम्हाला सांगते की तुमच्या गावाकडचं घर आहे ते काय कामाचं आहे, विकून टाका ना. गावाला तुमचे माता पिता आरामशीर राहतात गावात, आणि आपण इकडे किती तंगीत दिवस काढतो. या छोट्याशा 2 खोल्या, आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आपल्याला भागत नाही. महिन्याचा पगार व्हावा आणि 2 दिवसात निघून जावा असा तुमचा पगार. मौज मजेनं शहरामध्ये जीवन जगता येत नाही, मुलांची फी वेळेत भरता येत नाही. आणि मी जे तुम्हाला सांगते, गावचं घर विकून टाका, जमीन विकून टाका, दररोज तुम्ही माझं ऐकताय. या कारणानं ऐकताय आणि त्या कारणानं सोडून देताय. असं का? माझं ऐका जरा. जीवन जर सुखी शहरात घालवायचं असेल तर गावचं सगळं विकून टाका. पंकजने हे सगळं बोलणं ऐकलं. ठीक आहे मंडळानं ऑफिसला निघून गेला. दिवसभर विचार केला की बायको बोलते ते बरोबर आहे. संध्याकाळी ऑफिसमधनी घरी आला. उन्हाळ्याचं दिवस चाललेलं होतं, गावची यात्रा होती आणि दोघाही पती पत्नीनं प्लॅन ठरवला बघा की गावाला जायचं आणि ते गावचं घर विकायचं गोडगोड बोलून माता पित्याला. पंकज आणि प्रिया आपल्या 2 मुलांना, मुलगी आणि मुलगा होता, त्यांना घेऊन गावाला आले. हो, गावाला आल्यानंतर अगदी आनंदात राहत होते बघा. माता पित्यालाही आनंद झाला की माझा मुलगा शहरातून आलाय गावाला सुट्टीला. घरामध्ये खेळतात, घर भरून दिसतंय नुसतं बघा. आणि हा पंकज दिखावा करत होता. शेतात गेल्यानंतर आपल्या बापाच्या हातून ते काम घ्यावं आणि स्वतः करावं की पित्यालाही वाटत होतं की मी दिलेले संस्कार माझा पंकज अजिबात विसरला नाही. सगळं काम करतोय, शेतातलं सगळी कामं तो पंकज करत होता, भिजवत होता. एक गाय होती, गायला वैरण घेऊन येत होता, सगळं काम करायचं बघा. आपल्या वडिलांना तो हातच लावून देत नव्हता. घरी असणारी पंकजची पत्नी प्रिया फार डोंगी होती बघा. जशी गावाला गेली तशी आपल्या सासूला ती आई म्हणू लागली. आई, तुम्ही कंटाळून आलाय,
संध्याकाळी पटकन चहा करणं, सुंदर असा स्वयंपाक करणं, संध्याकाळचं आपल्या सासूचं पाय दाबणं. सासू म्हणत नव्हती, आई म्हणायची. पंकजच्या माता पित्यांना गगनात मावेनासा आनंद होत होता. मनातली मनात म्हणत होते, अरे देवा, माझा मुलगा किती संस्कारी आहे. मी दिलेले संस्कार त्यानं शहरात गेले तरी सोडले नाहीत, आणि माझी सून मुलीप्रमाणे वागते. आजूबाजूची सगळी माणसं त्या ठिकाणी चर्चा करू लागली, आजूबाजूची बघा, की खरंच पंकज आणि त्याची पत्नी शहरात राहतात, परंतु गावाला आपल्या माता पित्याला किती वागणूक चांगली देतात, सेवा करतात. ती पंकजची पत्नी सासूची सेवा करते आईप्रमाणे, आई म्हणते, अशी सगळीकडे चर्चा होऊ लागली गावागावामध्ये. दिवसामागून दिवस चालले होते, गावची यात्रा झाली, उन्हाळ्याचे दिवस होते. पंकज आणि त्याची पत्नी, पंकजचे वडील, त्याची आई, सगळेजण अंगणात गप्पांचा आनंद घेत बसलेले होते. आकाशामध्ये चांदणं पडलेलं होतं आणि पंकजच्या वडिलांनी तो विषय काढला, बाळा, तू शहरात राहतो ना मुंबईला, केवढी आहे रे तुझी खोली? पंकज त्या ठिकाणी सांगू लागला, बाबा, अहो 2 तर खोल्या आहेत, मी भाड्याने घेतल्यात. एका खोलीमध्ये किचन आहे आमचं आणि एक खोली आमचा बेडरूम आहे. आता विषय होऊन पित्यानं काढला आणि पंकजला हेच पाहिजे होतं. पंकज सांगू लागला, बाबा, महिन्याचा जो पगार येतो अर्धा भाड्यात जातोय, आणि अर्ध्या पगारात मुलाचं शिक्षण आणि आमचा महिन्याभरचा किराणा खर्च कसा तरी बाबा भागतोय. काय करावं हे कळेना. तो बाबांच्या पुढं त्या ठिकाणी विवळू लागला. बघा, सांगू लागला. शेवट बापाचं हृदय बापाला वाईट वाटू लागलं. बाप त्या ठिकाणी म्हणला, अरे पंकज, आपण असं केलं तर माझं गावचं घर आपलं विकून टाकू, आणि आम्ही बी तिथं येऊ ना, काय शेतात पिकतं इथं, देऊन टाकू कोणाला तरी करायला, आणि आम्ही शहरात येऊ. पंकजलाही हेच पाहिजे होतं आणि त्याच्या पत्नीला सुद्धा हेच पाहिजे होतं. बघा, थोड्या दिवसात गावचं घर विकलं गेलं, कारण घर चौकात होतं. जवळून जो वाहणारा तो हायवे रस्ता होता, जमिनीला बाजार होता, घर विकून टाकलं आणि हे सगळं कुटुंब मुंबईला निघून आलं. घराचा पैशामध्ये मोठं घर घेतलं पंकजने, मोठा फ्लॅट घेतला, आणि या फ्लॅटमध्ये सगळी आनंदानं त्या ठिकाणी राहू लागली. मुंबईत आल्यानंतर पंकजच्या पत्नीचं विचार बदली झालं. बघा, ती ढोंगी होती. मुंबईत आल्याबरोबर आपल्या सासूला त्या ठिकाणी सासू म्हणू लागली. घरातली सगळी कामं, भांडी, कपडे, लादी, सगळी कामं आपल्या सासूला ती सांगायला लागली. बघा, ही नुसती फिरत राहायची, कारण ती सोसायटी मोठी होती. महिलांच्या मीटिंग त्या ठिकाणी चालायच्या आणि महिलांच्या मीटिंगला ती जायची. घरी सगळी कामं बिचारी सासू ती करत होती. वय झालेलं होतं, तिला दम्याचा आजार होता पंकजच्या आईला. सगळी कामं बिचारी, सगळ्यांचा स्वयंपाक, धुणी भांडी सगळं करत, आणि ही आई ती जेवायला नसते. दिवसामागून दिवस निघून चालले होते आणि एके दिवशी पंकजची आई आजारी पडली. हो, दम्याचा आजार वाढला, तिला श्वास घेणं शक्य नव्हतं. पंकजची वडील म्हणाले, बाळा, अरे तुझी आई आजारी, तुझी पत्नी घरातलं कुठलंही काम करत नाही, ती बिचारी सगळ्यांचं एकटी काम करते रे. तू एखादी नोकरानी बघ ना, ती काम करील. तिला एखाद्या चांगल्या मोठ्या डॉक्टरकडं तू घेऊन जा, उपचार कर. आणि त्या ठिकाणी पंकजही बदलला. म्हणला, बाबा, घर इकलं गावचं आपण आणि सगळे पैसे या ठिकाणी घरात गुंतवले, आता पैसे संपले, माझ्या एकट्याच्या पगारात भागत नाही, आता दोघींनी मिळूनच काम करावं लागेल. पंकजच्या वडिलांना आपण केलेली चूक कळाली, परंतु हे पुत्रप्रेम बघा, तरी सुद्धा ते परत चुकलेच. पंकज त्या ठिकाणी म्हणू लागला, बाबा, आता घराचे पैसे तर संपले आणि पगारातही काही भागत नाही, तर आता आपण गावची शेती विकून टाकू. गावची शेती विकून टाकू, भक्कळ पैसा येईल, आणि या शहरामध्ये कुठला तरी आपण व्यवसाय चालू करू आणि व्यवसायातून आपला भरपूर पैसा होईल. असं बी गावाला शेतीत पिकतंय काय, शेतीला कुठलाही बाजार नाही, मग शेती ठेवून करायची तरी काय. पंकजचे वडील आपल्या मुलाला समजून सांगत होते, बाळा, ही शेती मी घेतलेली नाही आणि तूही घेतलेली नाही. ही शेती वाढ वडिलांच्याकडून आलेली शेती आहे, पूर्वजांची शेती आहे. नको रे बाबा विकायला. नोकरीचा भरोसा नाही, उद्या तुझी नोकरी सुटली, धंदा बुडाला, तू काय करशील. परंतु मुलाचं त्या ठिकाणी ऐकलं बघा त्या बाबांनी. ठीक आहे, तुझ्या इच्छेत विकून टाक. गावची जमीन विकून टाकली आणि सगळे पैसे जे आलेले होते, पंकज शिकलेला होता, मुलांना लक्षात घ्या, मुलाला शिक्षण दिलेलं होतं, आणि तो ऑनलाईन पैसा सगळा इकडं तिकडं गुंतवणूक केली. जसं की शेअर मार्केट, सोन्याचा स्टॉक, अशा ठिकाणी ती गुंतवणूक केली गेली आणि येणारा महिन्याचा पैसा मिळत होता. त्या पैशाचा दुरुपयोग चालू झाला. पंकजची पत्नी प्रिया दररोजची साडी नवीन आणू लागली, घरामध्ये नवीन नवीन वस्तू येऊ लागल्या, आठवड्यातून 3-4 वेळा जेवण हॉटेलला होऊ लागलं बाहेर. हा पैसा सगळा निघून जात होता शेतीचा. इकडे पंकजचे वडील आणि त्यांची पत्नी म्हणजे पंकजची आई दिवसभर घरात कामं सगळी करत होती बघा. काही चालत नव्हते यांचं.
पंकजची जी पत्नी होती प्रिया उलट माघारी बोलत होती, मी कुठेही फिरेल, तुम्हाला काय करायचे, तुम्हाला राहायचं असलं राहणं, तुम्ही निघून जा कुठं, असं सरळ म्हणू लागली. आणि शेवटी त्या ठिकाणी हा सगळा पैसा संपत आलेला होता. उन्हाळ्याचे दिवस जवळ आलेले होते आणि पंकजच्या पत्नीनं सांगितलं की अहो आपण आता उन्हाळ्याचे दिवस जाऊ जरा फिराय. दोघेही पती पत्नी आपल्या मुलाला घेऊन शिमला या ठिकाणी फिरायला गेले बघा, थंड हवेच्या ठिकाणी. वृद्ध माता पिता आपल्या घरी होते आणि या शिमला या ठिकाणी या दोघांनी प्लॅन केला बघा. त्या पंकजच्या पत्नीनं सांगितलं की अहो तुमचे जे माता पिता आहेत वृद्ध झालेत, काय कामाचे राहिलेत, आता घरी कामही करीत नाही, उगाच घरात अडचण, तुमची आई सारखी खोकत राहते, आपल्या मुलांना आजार होईल कुठला तरी, जरा विचार करा. आज या महाराष्ट्रामध्ये अनेक अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, ओळखीने देऊ ना टाकून, राहत्याला आरामशीर जगत्याला, तिथं फुकट खायला आहे, काय काम बी करायला नको. त्या पंकजने आपल्या पत्नीचं ऐकलं, शिमलाहून परत माघारी आले आणि पंकजने आपल्या एका मित्राला विचारलं वृद्धाश्रमाची माहिती. त्यानं सांगितलं सगळा पत्ता. सकाळ झाली आणि पंकजनी आपल्या आईच्या आणि बाबांच्या पिशव्या भरायला चालू केलं कपडे. बाबांनी विचारलं, अरे पंकज कुठे पिशव्या भरतोय, जायचंय कुठं आपल्याला? पंकजनी त्या ठिकाणी सांगितलं, बाबा आपल्याला वृद्धाश्रमात जायचे, इथं तुमच्यामुळं माझ्या मुलांना आजार घडल, आई आपली खोकते, माझ्या मुलांनाही तो आजार होईल, त्यामुळे तुम्हाला आता वृद्धाश्रमात जावं लागेल. पंकजच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. देवा समान असणारे माता पिता रडू लागले हो. त्यांची चूक त्यांना कळाली, चूक त्यांना कळाली. पंकजनं आपल्या माता पित्यांना गाडीत बसवून ती गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने चालू लागली. दोघांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि त्यांची चूक त्यांना समजली की माझी मुलं गावाला आल्यानंतर माझी सेवा का एवढी करत होती, मुलगा सून का सेवा करत होती, त्या सेवेचं रहस्य त्या दोघांना आता कळालं, परंतु वेळ निघून गेलेली होती. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक माता पित्यानं हे वाक्य ध्यानात ठेवा की अशा 3 गोष्टी आहेत की त्या मुलांना आपल्या कधीही देऊ नका. पहिली गोष्ट, प्रत्येक माता पित्यानं आपली संपत्ती कधीच विकायची नाही बघा, ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, आपली जी संपत्ती आहे, आपलं गावचं घर आहे, एकर भर का होईना जमीन आहे, ती जमीन आपल्या मुलांच्या नावावर कधीच करू नका, जिवंत असेपर्यंत. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हात जोडून विनंती प्रत्येक माता पित्याला की मुलं आपली कितीही शिकले असतील, कितीही इंजिनियर झालेले असतील, लाखो रुपये कमवत असतील, परंतु आपलं वय झाल्यानंतर त्यांच्या जीवावर जगण्याची, त्यांच्यावर आश्रित होऊन जीवन जगण्याची स्वप्न अजिबात ठेवू नका. काहीतरी आपल्यासाठी राखून ठेवा की त्या 10 रुपयावरती उदाहरणार्थ आपण जीवन जगू शकू. ह्या 3 गोष्टी जीवनामध्ये आपण नक्की पाळा मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगता येईल. मित्रांनो तुम्हाला विश्वास असेल, प्रत्येक माता पित्याला हात जोडून विनंती की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा असं करणार नाही, हा केवळ तुमचा भ्रम आहे. हे कलयुग आहे, कलयुग आहे. कधी शब्द बदली होईल हे सांगता येत नाही मित्रांनो. रात्र वैराची आहे, जागे व्हा आणि या 3 गोष्टी कधीच आपल्या मुलांना देऊ नका. सुंदर अशी ही गोष्ट आपल्याला जर आवडली असेल तर रामकृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट जरूर करा प्रत्येक माता पित्यानं, आणि आपल्या मित्रांना ही जरूर सांगा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.